तर त्यातले त्यात आज जर आपण बघितलं, इथं फक्त 2012ला 1 कोटी रुपये दिलेले होते आणि आता फक्त एक मला वाटतं हॉल तयार झाला होता. त्याच्यानंतर मी लक्ष घातलं, 5 कोटी रुपये गंगाखेडला घेतले. इथं लक्ष घातलं, इथं मला 3च कोटी देण्यात आले. म्हणजे पहिले 1 कोटी दिले, म्हणजे आता 3 कोटी, आणखीन एखादा कोटी आपल्याला मिळतील. तर त्याच्यामध्ये आपण 200 मीटरची जी आता धावपट्टी दिसते आपल्या समोर आहे ती आपण तयार केली. हे कबड्डीचं मैदान, मला वाटतं हे समोरचंच कबड्डीचं मैदान का इकडे आहे का इकडे आहे, राईट साईड ते दिसतंय, ते कबड्डीचं मैदान आहे. व्हॉलीबॉलचं मैदान आपल्या समोरच दिसतंय आणि क्रीडा समूहाला संरक्षण भिंत आहे. ही भिंत बांधताना मला खूप त्रास झाला. मॅडमनी म्हणले ह्यानं मदत केली, त्यानं मदत केली, कोणीच मदत केली नाही. म्हणजे इथं सर्वस्वी ते संजय कुठे गेला, संजय एक असायचा इथे, संजय आणि मग हा तो संजय आणि आणखीन एक कोणतरी त्यांच्या जोडीला होतं. कोण होतं जोडीला? हा, त्यांनी सांगायचं साहेब इथं काम बंद केलंय, तिथं काम बंद केलंय, साहेब काहीतरी करा, काहीतरी सांगा. मग मी मला जे काय कुठं सांगायचं सांगितलं आणि तो कंपाऊंड वॉल अस्तित्वात आला. कंपाऊंड वॉलच कम्प्लीट आहे. कारण का आपल्याला अतिक्रमण करण्याची फार सवय, पौर्णिमेत फारच सवय जास्त आहे. सगळ्यात जास्त अतिक्रमण जर बघितलं तर पौर्णिमेमध्ये अतिक्रमण आहे, कुठेही अतिक्रमण आहे. त्याच्यामुळे ते पूर्णीचं अतिक्रमण न बोललेलं बरं. अविनाश शिंगटे दुसरं आहे ते आपला आमचा आमदार आहे, त्यांनी मला सांगितलं त्याला घेऊ नका म्हणून, पण मी घेतलं त्यांना. तर म्हणजे ग्राउंड लेवल केलं, नाली बांधकाम केलं, आता सर्वच. पुन्हा तर मी आता जवळजवळ 12 लाखाचं काहीतरी दिलं मी तुम्हाला. 12 लाखाचं काय ओपेट, हा आता एक 12 लाख रुपये मी ते मॅट पण दिल्या आणि आता जिम पण आपण 12 का 14 लाखाची जिम पण देतोय. हा, आणखीन आपण तुम्ही मला सांगितलं की आपण चांगलं करू म्हणलं, तर ते देतोय आपण. कारण काही गोष्टी शहरामध्ये आवश्यक असतात. कारण मुलांना जर घडवायचं म्हणलं तर हे फार आवश्यक आहे. कारण का मुलांना शाळा इथं फार मोठी बाजूला आहे. मी तर त्यांना वाघमारे सरांना मी एवढंपर्यंत सांगेल किंवा तुम्ही जरा इथं चांगली व्यवस्था इथं चांगली बघा जा. हे ग्राउंड तुम्हीच बघा, हे सगळं तुम्हीच बघा. कारण काय होईल नाही तर काही दिवसांनी बरंच काय होतं. ते आमच्या परभणीचं आहे बघा, जिल्ह्याचं, तुम्ही जाऊन बघा तिथं काय काय होतं. ते सगळ्या बाटल्याचा खच पडला जातो तिथं जर बघितलं तर. असं होते, जे परिस्थिती आहे तशी. आणि इथे वाटलं तर तुमच्या एखादा, जसे तुमच्याकडे एवढे शिक्षक सगळे, एखादा वॉचमॅन आमच्याजवळ जरी पैसे नाही, एखादा वॉचमॅन पण तुम्ही ठेवू शकता. एखादा वॉचमॅन ठेवून द्यायचा, एखादा माणूस ठेवून द्यायचा आणि तुमच्या विद्यार्थ्याला होईल. तुम्ही सगळं तुमच्या विद्यार्थी इथं खेळतील, कबड्डी खेळतील, रनिंग करतील, सगळं करतील, तुमच्यासाठी होईल ते चांगलं. त्याची व्यवस्था तुम्हाला करावं लागेल. पण त्यातल्या त्यात मेंटेनन्स करत असताना आम्हाला काहीतरी द्या. तुम्ही देत असाल तर काही ना काहीतरी दिलंही पाहिजे ना, की आमच्या ते चाललं बी पाहिजे ना क्रीडा संकुलन. तर आणि गावातीलही प्रत्येकानं बॅडमिंटन खेळणारी नाही असं. काही मुलं आजकाल खूप चांगली कबड्डीमध्ये आता खूप नाव कमवायला लागले. आज कबड्डीत जर बघितलं, आता पहिल्या क्रिकेट सारखं टीव्हीवर चालू आहे आता कबड्डी, तुम्ही बघताय. आणि ते आता आजकाल ते म्हणजे कबड्डीचे प्लेयर बी आजकाल विक्री होतात. त्यांच्यावरही बोली लागते, जसे क्रिकेटवर बोली लागते त्यांच्यावरही आजकाल बोली लागते. त्याच्यामुळे क्रिकेटला तर काय आता आपल्याच्यानं किती जरी आपण खेळाडू चांगला असला आणि चांगलं असलं तरी आपणाला तेवढी एकदम कुठे ऍडमिशन मिळेल किंवा आपण कुठे जाऊ किंवा आपलं कुठे सिलेक्शन होईल. कारण का क्रिकेटमध्ये सगळीकडेच क्रिकेटकडे वळायला लागले. आणि बरेच मी क्रिकेटमध्ये प्लेयर बघितलं की खूप चांगले चांगले प्लेयर आहेत. आता बघितलं असेल तुम्ही 15 वर्षाचा मुलगा, काय नाव त्याचं, सूर्यवंशी. बघा ते तिकडून सांगितलं पोरांनी, सगळे सूर्यवंशी, सगळे फॅन आहेत त्या सूर्यवंशी. आहे का नाही? बरोबर आहे का ना रे भाऊ? कोण कोण फॅन आहेत? हात वर करा बरं त्याचे. मुली फॅन नाहीत का? मुली कुणीच हात वर केला नाही. म्हणजे त्या सूर्यवंशीचे खरंच मी सांगतो. आणि चांगले चांगले सिनियर प्लेयर पण त्याचे फॅन आहेत. तुम्ही जर टीव्हीवर कॉमेंट्री जर बघत असताल, त्या कॉमेंट्रीमध्ये जर बघितलं तर चांगले चांगले प्लेयर म्हणजे सिद्धू असेल, ते आणखीन बरेच आपले प्लेयर असतात तिथे, सहवाग असेल,
आणखीन असे आनंद पहिले जे बसतात ते कॉमेंट्री करायला, ते सगळे त्याचं किती नाव घेतात आपण बघतोय. आणि मी एवढे सगळे आता जे मॅच झाले सर्व, त्याच्यामध्ये फक्त सूर्यवंशीचा मॅच असला तरच मी बघत होतो, नाही तर मी आज बघतच नव्हतो. म्हणजे त्याचा मॅच आहे का बाबा आज आपण बघूया. म्हणजे त्यांनी फिकर कधी केली नाही की आपलं शतक होतंय का नाही होतंय. 98 वर बी गेला तो, थोडं थांबून 2 रन करून तो करू शकला असता, पण त्या बॉलवरही छक्का मारायचा बघतो तो. म्हणजे असा इतका चांगला प्लेअर घडला. असे प्लेअर खूप घडतात. मग अशा प्लेअरलाही संघर्ष करावा लागतो टीममध्ये येण्यासाठी. त्याच्यामुळं कबड्डीकडं, खो खोकडं, बॅडमिंटनकडं अशा वेगवेगळ्या विषयाकडं काही विद्यार्थ्यांनी वळलं पाहिजे. आणि म्हणून हे क्रीडा संकुलन आपलं खूप चांगलं प्रकारे चालवावं आणि चाललं पाहिजे. तर इथे तालुका क्रीडा अधिकारी मला वाटतं पोले आहेत, तर पोल्यांना माझ्या सूचना एकच असतील की बाबा इथं कमीत कमी रोज नाही जरी आलं तरी 2 दिवसाआड तरी कमीत कमी इथं काय परिस्थिती येऊन बघायला पाहिजे. स्वच्छता आहे का. आता जर आपण बघितलं त्या कंपाऊंडच्या कडेने खूप घाण पडलेली आहे बघा. मला वाटतं तिकडचे लोक टाकत असतील इकडं. तर त्यांना जाऊन विनंती करा, हात जोडा, किंवा तुम्ही असं टाकू नका, इथं विद्यार्थी खेळताय, तुमचेच रिक्वेस्ट करा की ते असं म्हणजे गंदगी करणार नाही. उठलं की ते तिकडे टाकून देतात, सगळे तिथं टाकून देत आहे. तर तसं झालं नाही पाहिजे. जरा थोडंसं नगरपालिकेने जरा लक्ष द्यावं, तिथं सांगावं त्या लोकांना की इकडे खबरदार इकडे टाकता कामा नये. आणि जर टाकू लागले तर ते त्यांना स्ट्रिक्टली सांगा की टाकलं की आम्ही पुन्हा दंड लावू म्हणून. इथले नगरसेवक कोण इथल्या भागाचे, हा, तर सांगा यांना जरा हे इकडे असं टाकू नका म्हणावं. त्याच्यामध्ये तुम्ही नगरसेवक आहे, तुमची जिम्मेदारी आहे. तुम्ही दोघांनी सांगितलं पाहिजे किंवा इथं हे सगळं कचरा टाकू नका म्हणून. आणि चांगले झाडे बिडे लागलेले सुंदर आहे, हे जरा थोडं सांग की याला पण जरा थोडंसं लेवल केलं पाहिजे, जरा चांगलं केलं पाहिजे. आणि तुम्हाला इथं स्विमिंग पूल जर करायचं असेल, त्याचं जर तुमच्याने मेंटेनन्स होत असेल व्यवस्थित, तर इथं स्विमिंग पूल पण आपण देऊ, स्विमिंग पूल पण आपण करू. स्विमिंग पूल करला काय मला वाटतं 40-50 लाख रुपये लागतील, त्याच्यापेक्षा काही जास्त पैसे लागणार नाही. आणि हे विद्यार्थ्यांना तर म्हणजे वाघमारे सरांना एक संधी मिळेल त्या स्विमिंग पूल झाल्याच्या नंतर. हप्त्यातनं एकदा दोनदा, एकदा मुलींना एकदा मुलांना, असं काय होईल. म्हणजे तुम्ही मिनिमम तुम्ही व्यवस्थित फीस वगैरे देऊन थोडंसं करत तर तेही होईल समजा. तर असं आपण एकंदरीत आज आपण क्रीडा संकुलांचं आपण सोहळा घेतलेला आहे सर्वांनी, आणि सर्वच इथं हजर झालेत. म्हणजे खरं पाहिलं म्हणजे तुम्हाला माहित आहे का मॅडम, आम्ही आता तुमचा कार्यक्रम म्हणून आम्ही काय बोललो नाही. मग आता हे सगळे खाली बसले, सगळे स्टेजवरचे माणसं आहेत माझे. एकही माणूस खाली बसण्याचा नाही आहे. बँकेचे संचालक आहेत, नगरसेवक आहेत, पंचायत समितीचे सदस्य आहेत, उपनगर अध्यक्ष आहेत, आजी माजी सर्वच आहेत. पण ते आता तुमचं बनवलंच एवढं छोटं होतं आणि पुढे बसायला कोणी लागतं ना चांगलं होतं. हे जर इकडून इकडे गेलं तर पुढं काय, पुढं कोणीच राहणार नाही. कारण का हे सगळे जेवढे आहेत तेवढे स्टेजवरचे. त्याच्यामुळं मी पण तुम्हाला स्टेजवर बसवू शकलो, त्यामुळे तुमची सर्वांची मी दिलगिरी व्यक्त करतो. कारण अपुरी जागा आहे, माणसं पुढे नाहीत, तुम्हीच आहोत म्हणून तुम्हाला पुढे ठेवणं आवश्यक होतं. तर असं चला खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपले उद्घाटन पार पडतंय, त्याचा खूप आनंद होतो ह्या गोष्टीचा. आणि बाकी आज क्रीडा संकुलाचं उद्घाटन त्या प्रसंगी तर बोलण्यासारखं काही विशेष नसतं. जेवढं काही बोलायचं तेवढं मी बोललो. परत एकदा या समोर बसलेल्या मुलांना मुलींना एवढंच माझा सूचना असतील की तुम्ही आयुष्यामध्ये नक्कीच काहीतरी मनामध्ये एक एम ठेवा. आपल्याला काय बनायचंय, आपल्याला काय करायचंय जीवनामध्ये, निश्चित आपण काहीतरी तय केलं पाहिजे. आणि आतापासून तुम्ही त्याचा तय करून त्या मार्गाने चाललं पाहिजे. आता ह्यांच्यासाठी बोलत नाही, पण तुमच्यासाठी बोलालो. मी जे उभा आहे तुमच्या समोर, तुमच्या मनानं किती शिकलेलो असेल मी 9वी पास आहे. किती 9वी पास आहे हे तुमच्यासाठी आहे. पण 9वी पास असूनही मी आज इथे आहे. म्हणजे माझ्या इतकी गरीब इथे एवढ्या सगळ्या याच्यामध्ये जेवढे लोक आहेत तिथं, माझ्या इतका गरीब माणूस कोणीच नव्हतं. इतका गरीब होतो मी. म्हणजे एक दिवस 3 टायमाला आपला जेवण करायचं, 3 टायमाला जेवण म्हणजे मिळत नव्हतं आम्हाला.
4थी 5वीला असताना कामाला जात होतो. एवढंच नाही, गावाचा मक्ता घेतला होता आमच्या वडिलांनी. जनावर बाहेर त्याला शेण पडतं ना, ते शेण पडण्याचा तो मक्ता, ते मी काही 1 वर्षे ते शेरी धरलंय गावातल्या, म्हणजे सगळ्या जनावरांचं घेऊन आपलं उखंड्यात टाकायचं, हेही काम केलंय. आमच्याकडे नवीन मंदिर होतं, त्या मंदिराचा छेद पडला होता. 20,000 रुपयाला गुत्त घेतलं मी. 1.5 महिना पाणी द्यायचं. 20,000 रुपयाला घागरीनं पाणी घालत होतो. म्हणजे असे कामाची कधी लाज नसते, असे इथपर्यंत कामं केले. पुढे जीवनामध्ये खूप चांगलं संघर्ष करत असताना काही मित्रमंडळी चांगल्या प्रकारे चांगली मिळाली, साथ चांगली मिळाली. कधी साथ चांगली करायची असते. कधी विद्यार्थी हुशार असेल, त्या हुशार विद्यार्थ्यासोबत जर आपण दोस्ती केली तर आपणही हुशार होतो. मी वयाच्या 16व्या वर्षी, 16-17 वर्षी मी काम करत होतो. 17 वर्षी भुसावळला कामाला गेलो मी, वयाच्या 17व्या वर्षी. आणि असं काम करत 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 कॉन्ट्रॅक्टर बनलो. खूप मोठी कंपनी केली. 3,000 कोटीचा तिचा टर्नओव्हर होता. 3,000 कोटीचा टर्नओव्हर. 3,000 कोटी म्हणायला वेळ लागतो, तेवढा टर्नओव्हर माझ्या कंपनीचा होता, मी उभी केलेल्या कंपनीचा. आणि ते करत असताना मग कारखाना टाकला. आणि कारखाना टाकल्याच्या नंतर दुर्दैवानं मला सगळ्यांनी, म्हणजे माझं नशीब म्हणा, नाही तर मी आज माझं चार्टर्ड फ्लाईट स्वतःच असतं, स्वतःच एकदा हेलिकॉप्टर असतं, पण ते या राजकारणात पडलो. म्हणजे राजकारणात पडलो तर राजकारणामध्ये मला नाही वाटत कोणी एखादा खूप मोठा बिझनेसमॅन येऊन, म्हणजे जनतेतून कोणी निवडून आला असेल म्हणून आतापर्यंत. तर मी जनतेतूनही एकदा नाही तर आता 2दा निवडून आलो. आणि एवढंच नाही तर लोकांनी मला जेलमधूनही निवडून दिलं. आणि काय मला कुठला वारसा नव्हता, किंवा मला माझ्या आई वडील कोणी, का वडील किंवा आई कोणी, भाऊ कोणी असे कोणी राजकारणामध्ये नव्हते, असं काहीच नव्हतं. फक्त जनतेचं प्रेम, कार्यकर्त्याचा माझ्यावर असलेला विश्वास, या विश्वासावर, कार्यकर्त्याच्या विश्वासावर, जनतेच्या प्रेमावर मी इथपर्यंत पोहोचलो. म्हणजे शिकावं का तर नक्की शिकावं. मला आता थोडा लई पश्चाताप होतो, कारण का इंग्लिश बोलता येत नाही. मी आता जेव्हा कंपनी चालू होती तेव्हा इंग्लिश बोलायचो. इकडे आलो 12-13 वर्षात विसरून गेलो मी आता. नाही तर पहिलं जास्त नाही पण कळायचं, आणि तेवढ्यापुरतं तेवढं आन्सर द्यायचं. कारण का जगात फिरलो मी, एकही देश माझा बाकी नाही, पूर्ण जगभर फिरलेलो आहे. त्याच्यामुळं तुम्ही मुलांना कधीही तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही एक तय करा की मला काय व्हायचंय पुढे. आपल्या आईवडिलांसाठी, आपल्यासाठी, स्वतःसाठी काय केलं पाहिजे. तुम्हाला कोणाला IPS व्हायचं असेल, तुम्ही आतापासून विचार करा की मला IPS व्हायचंय. अगर कोणाला डॉक्टर व्हायचं असेल, तुम्ही आतापासून ठरवा. किंवा तुम्हाला इंजिनियर व्हायचं असेल, तुम्ही आतापासून ठरवा. तुम्हाला आतापासून वाटते की मी पॉलिटिक्स करायचं, आपलं पुढे जाऊन राजकारणात जायचंय, आतापासून मग शाळेत मॉनिटर हे ते होणं ते सगळं आतापासून चालू करायचं. म्हणजे कुठलीही गोष्ट करत असताना आपण एक विचार करू ना. मी जेलमध्ये असताना निवडणूक का लढली माहिती आहे का? मी एक पुस्तक वाचलं. ते पुस्तकाचं नाव मला वाटतंय अंतर्मनाची ताकद, एक पुस्तक होतं. ते पुस्तक वाचलं मी, आणि ते पुस्तक वाचल्या वाचल्या ठरवलं की आपण इलेक्शन लढवायचं. त्याच्यामुळे तुम्ही काही शिकत असताना खूप काही, म्हणजे कोण आपल्यासोबत आई वडील असतील किंवा बाजूचे, पुन्हा आणखीन कोण कसं वागतं, काय करतं, कोण कसं, कुठून कसं झालंय, काय झालंय, याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. लक्ष ठेवून तुम्ही जीवनामध्ये तुम्ही तुमचा एम तय केला पाहिजे. एवढंच मला तुमच्यासाठी सांगायचंय. आणि निश्चितच तुम्ही तुमच्या आईवडिलांसाठी प्रेम कराल, आईवडिलावर प्रेम कराल, भाऊ बहिणीवर प्रेम कराल, आणि तुम्ही जीवनामध्ये आपल्याला काय बनायचं ते नक्की तय कराल, अशी एक अपेक्षा आपल्याकडनं करतो. आणि मॅडम, आपण या कार्यक्रमाला आम्हाला बोलवलं, आणि निश्चितच आपण आमचा आदर सत्कार केला, त्याबद्दल आपल्या सर्व टीमचा मनापासून आभार व्यक्त करतो. समोर बसलेले सर्व माझे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, नगरसेवक असतील, पंचायत समिती मेंबर असतील, सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.